केलं. नमस्कार मॅडम, मी आपलं श्रीराम कलेक्शनतर्फे आपलं सरसे स्वागत करतो. तुम्ही आपल्या गॉड फॉर्मला आणि आपल्या कलेक्शनला भेट दिल्याबद्दल खूप खूप तुमचं अभिनंदन. तर मला फक्त एक 3 शंका आहेत, त्याचं फक्त एक निरसन करून सांगा. आपल्या संस्थेबद्दलची माहिती सांगा थोडक्यामध्ये आणि उद्देश काय आहे आपल्या संस्थेचं. मी डॉक्टर चंदा निमकर. मी निमकर कृषी संशोधन संस्थेची विश्वस्त आहे आणि पशुसंवर्धन विभागाची संचालिका आहे. आणि या निमकर कृषी संशोधन संस्थेमधल्या पशुसंवर्धन विभागाची स्थापना माझे वडील दिवंगत श्री डी व्ही निमकर यांनी 1990मध्ये केली. आणि आपल्याकडे जो मोठ्या प्रमाणावरती शेळी मेंढी पालन हा व्यवसाय केला जातो, तर या व्यवसायामध्ये जास्तीत जास्त ऊर्जितावस्था यावी आणि त्याच्यातून लोकांचं उत्पन्न वाढावं म्हणून शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये आनुवंशिक सुधारणा करणे हे आमच्या मुख्य उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट आहे. आणि त्या उद्दिष्टाअंतर्गतच गेली 30 वर्ष आम्ही भरपूर संशोधन आणि काम करून मेंढीची नारी सुवर्णा ही जुळी देणारी जात आम्ही विकसित केलेली आहे. आणि तुमच्या मलवडी गावातले श्री निलेश घोरपडे यांनी ते नारी सुवर्णा मेंढीचं बंदिस्त रीतीने आणि खूप चांगल्या व्यवस्थापनामध्ये त्यांनी हे मेंढी पालन सुरू केलेलं आहे. आणि त्यांच्यासारख्या अशा तरुण आणि उदयोन्मुख अशा शेळी मेंढी पालकांना ही संधी मिळावी आणि त्यांची भरभराट व्हावी म्हणूनच आम्ही ही जात तयार केली. त्यामुळे आज इथे येऊन आणि त्यांच्या सुंदर अशा नारी सुवर्णा मेंढ्या बघून मला खूप आनंद झालेला. धन्यवाद. आणि समजा आपल्याला जर असं ब्रीड किंवा आपल्याला अशा मेंढ्या जर घ्यायच्या असतील तर कोणाशी संपर्क साधावा लागेल आणि आपला पत्ता काय आहे. तुम्ही आमच्या संस्थेशी संपर्क साधू शकता. पत्ता आमचा पलटण लोणंद रोडवरती आमचं कार्यालय आहे. हे वडजल गावामध्ये जे वडजाई मंदिर आहे त्याच्या समोरच्या बाजूला 3 मजली मोठं कार्यालय आहे. वरती गोल छप्पर आहे. आणि संस्थेचा फोन नंबर आहे 7588685867. ओके सर. तर तिथे तुम्ही फोनवरती संपर्क साधू शकता. जे आपल्याकडे जे परदेशी गेस्ट आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्याबद्दल काय माहिती सांगू शकाल आपण. हे डॉक्टर अमादू ट्राओरे हे पश्चिम आफ्रिकेच्या बुर्किना फासो या देशातून 2 आठवड्यांच्या फेलोशिपवरती निमकर कृषी संशोधन संस्थेमध्ये आलेले आहेत. ही फेलोशिप त्यांना इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी ज्यांचं मुख्य कार्यालय ऑस्ट्रिया देशामध्ये युरोपमध्ये व्हिएन्नामध्ये आहे त्यांच्याकडून त्यांना ही फेलोशिप मिळालेली आहे. आणि ही फेलोशिप ही खास आमच्या संस्थेमध्ये येऊन या नारी सुवर्णा मेंढीचा आम्ही विकास कसा केला आणि ही जात कशी निर्माण केली, तिच्यामध्ये जुळी देण्याचा जो जनुक आहे तर त्या जनुकासाठी आम्ही या कोकरांचं आणि मेंढ्यांचं आम्ही DNA त्यांचं काढून आम्ही त्यांचं जिनोटायपिंग कसं करतो आणि ब्रीडिंग कसं करतो, मेंढ्यांमध्ये आम्ही कृत्रिम लेपन कसं करतो हे सगळं बघण्यासाठी आणि आम्ही शेळी मेंढी पालकांपर्यंत या जातीचा प्रसार कसा केलेला आहे हे सर्व पाहण्यासाठी ते इथे आलेले आहेत की जेणेकरून त्यांच्या देशामध्ये परत गेल्यानंतर अशा प्रकारचा एक मेंढी पैदास कार्यक्रम ते तिकडे राबवू शकतील. कारण त्यांच्या देशामध्ये सुद्धा 40-50 लाख मेंढ्या आहेत. त्यांचा लहान देश जरी असला तरी सुद्धा तर तिथल्या मेंढी पालकांच्या पण उत्पन्नात भर पडावी यासाठी ते इथे ते सगळं जाणून घेण्यासाठी ते इथे आलेले आणि आज त्यांना आम्ही निलेश गोरपड्यांचा मेंढी पालन थँक्यू.